नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो. तुम्ही पाहत आहात अनंत सर मॅथ हे यूट्यूब चॅनल. तर आज आपण NMS मधील मॅथ शॉर्ट ट्रिक पाहणार आहोत. बघा, सर्व प्रश्न आपण शॉर्ट ट्रिकनुसार पाहणार आहोत. बरेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि असे प्रश्न सोडवताना 90% मुले खूप मोठी चूक करतात आणि त्यांचा परीक्षेमध्ये त्यातच वेळ जातो. वेळ वाचवण्यासाठी परीक्षेमध्ये चांगले गुण घेण्यासाठी ही शॉर्ट ट्रिक नक्कीच पहा. तर आपण पहिलाच प्रश्न मी घेतोय तुमच्यासाठी. एका संख्येचा 40% बरोबर 80 असेल तर ती संख्या कोणती म्हणली आपल्याला. एक शॉर्ट ट्रिक सांगतो. पर्याय नंबर 1 दिलाय 160, पर्याय नंबर 2 दिलाय 180, पर्याय नंबर 3 दिलाय 200, पर्याय नंबर 4 दिलाय 220. आता सोडवायचं कसं बघा. एक सुंदर आणि साधे ट्रिक सांगतोय. काहीच करायचं नाही बाळांनो. इथे 80 गुणवले 100 करा. 80 गुणवले 100 आणि भागिले किती करायचं 40 करायचं. इथल्या संख्या घ्यायच्या काहीच नाही. 40% बरोबर 80 असेल तर ती संख्या कोणती आपल्याला यापैकी काढायचंय. ओके, बघा तुम्हाला मी पर्याय सुद्धा दिलेले आहेत. या पर्यायापैकी कोणता पर्याय येणार आहे हे सांगतो. 40 ने 80 ला भाग जातो 2 येते. 40 दोन्ही 80 आणि 2 गुणवले 100 करा. उत्तर तुम्हाला मिळून जाईल 200. पर्याय क्रमांक सी. तिसरा पर्याय. तुमचा सुद्धा पर्याय सी आलाय का? उत्तर 200 कमेंट करून नक्की सांगा. खूप जबरदस्त आणि एकदम साधी ट्रिक आहे. बघा, पुढला प्रश्न बघा काय दिलाय तो. त्याला सुद्धा आपण याच पद्धतीने सोडवणार आहोत. बघा, एका संख्येचा वर्ग 144 आहे, ती संख्या कोणती. आता आपल्याला जर वर्ग पाठ असतील तर आपण लगेच उत्तर काढू शकतो आणि जर वर्ग नसतील पाठ तर आपण काय करतो 12 गुणिले 12 144. इथे सी उत्तर आहे. बघा, पर्याय क्रमांक तिसरा उत्तर 12 म्हणजेच 12चा वर्ग 144. ओके, पुढला प्रश्न बघूया आपण. पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय. ओके, पुढला प्रश्न बघा काय दिलाय. तुमच्या पुढेच प्रश्न आहे. ओके, एकच मिनिट बघा प्रश्न काय दिलाय. तिसरा प्रश्न आहे. एका वर्गात मुले जशा मुली 3 जसे 2 आहेत, एकूण विद्यार्थी 30 असतील तर मुलींची संख्या किती काढायची. आपल्याला मुले आणि मुली किती दिल्या 3 जसे 2 आहेत. एकूण विद्यार्थी 30 असतील तर मुले किती. एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो याची काय करायचं. बघा, इथे आपल्याला दिले किती 3 जसे 2 म्हणून 3 अधिक 2 करा. 3 अधिक 2 किती हो 5. आलेल्या 5 ने तर 30 ला भागून टाका. ओके, बघा म्हणजेच 30 भागिले 5. थोडक्यात 5 ने आपल्याला 30 ला भागायचे म्हणून 30 छेदस्थानी 5. 5 सक 30 आलेले 6 उत्तर. आता आपल्याला काढाय काय सांगितलं तर मुली काढायला सांगितलं. ओके, आणि इथे मुले आणि मुली दिल्या 3 जसे 2. मग मुलीला किती दिले 2 म्हणून गुणवले 2 करायचं. 6 दोन्ही 12. पर्याय क्रमांक बी. उत्तर दुसरं बी. उत्तर 12. तुमचं सुद्धा उत्तर 12 आलंय का मला कमेंट करून सांगा. परत एकदा सांगतो आपण काय केले 3 दोन्ही 5. 3 आणि 2 5 केले. आलेल्या 5 ने 30 ला भागलं. 5 सक 30. 6 गुणवले 2 करा. 6 दोन्ही 12. इथलेच मुद्दे इथल्याच संख्या घेऊन मी तुम्हाला उत्तर ट्रिक सांगायलो आहे. पुढले आपल्याला प्रश्न घ्यायचा. पुढला काय दिलाय ते बघा. क्वेश्चन नंबर 14 आहे. एका संख्येत 25% वाढ केली. एक कोणती तरी संख्या आहे. एका संख्येत 25% वाढ केली तर 125 मिळते. मूळ संख्या किती असेल. काहीच करायचं नाही बाळांनो. इथे बघा, जर आपण 100 मध्ये समजा ती संख्या 100 आहे. कोणती या 100 ही संख्या आहे. तर मी 100 मध्ये जर 25 मिळवले तर आपल्याला 125 येतात. म्हणजेच 125 वजा मी 25 केलं तर मला किती उत्तर येणार आहे 100. म्हणून ती मूळ संख्या कोणती असणार आहे 100 हे बरोबर उत्तर आहे. तुमचं सुद्धा उत्तर 100 आलंय का मला कमेंट करून नक्कीच सांगा. ओके, बघा पुढली संख्या पुढला प्रश्न घेऊया आपण. 5 नंबरचा काय दिलाय. LCM काढायला सांगितलं. कितीचं 12 आणि 18चं. आपल्याला 12 आणि 18चं एकदम सुंदर पद्धतीने LCM काढू शकतो आपण. 12चे अवयव काढून घ्या. 2 गुणवले 6. पुढे 2 गुणवले
2 गुणवले 3, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. पुढे 18चे अवयव काढून घ्या, 2 गुणवले 9. पुढे 2 गुणवले 3 त्रिक 9. आता आपल्याला माहिती एलसीएम काढा, लिस्ट कॉमन मल्टिपल. आता आपण काय करतो, एलसीएम काढताना सेम नंबर्स तर एकदा घेतोच. ओके, सेम नंबर आपण एकदा घेतो आणि जे नंबर सेम आलेले नाहीत ते सुद्धा आपण काय करतो, एलसीएम मध्ये घेतो. म्हणजे ज्यांना जोडी लागते का त्या तर संख्या आपल्याला घ्यायच्याच आहेत, पण ज्यांना जोडी लागत नाही, आता ह्या 3 ला इकडे जोडी आहे का नाही, म्हणून हे 3 तरी सुद्धा घ्यायचे. आणि ह्या 2 ला इकडे जोडी आहे का कुठे, नाही, तरी सुद्धा घ्यायचे. बघा 42 6 37 18, 18 दोन्ही 36, म्हणजे तुमचा 18 आणि 12 आणि 18चे एलसीएम निघले 36. पर्याय क्रमांक बी. तुमचं सुद्धा एलसीएम 12 चालेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. पुढला क्वेश्चन घेऊया आपण 6 नंबरचा. बघा पुढला क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे 6 नंबरचा. काय दिला, ओके. पुढला क्वेश्चन तुमच्या पुढे आहे. एका वस्तूची किंमत काय दिलाय प्रश्न बघा. ओके, एक मिनिट. एका वस्तूची किंमत 800 आहे, त्यावर 10% सूट दिली तर किंमत किती म्हणते. काय म्हणला प्रश्न, डबल एकदा वाचतो. एका वस्तूची किंमत 800 आहे, त्यावर 10% सूट दिली तर किंमत किती असेल. काहीच करायचं नाही, त्याला संख्या घ्यायच्या. 800 गुणवले 10 छेदस्थानी किती करायचं, 100. आता हे शून्य कॅन्सल, हे शून्य कॅन्सल. आपल्याकडे राहिले 8 गुणवले 10, 8 10 80, 8 10 किती 80. ते आलेले 80 त्या 800 मधून वजा करायचे. 800 मधून वजा केले तर तुम्हाला 720 हे उत्तर मिळेल. किती मिळेल उत्तर तुम्हाला, 720 हे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. एकदम सोपी आणि साधी ट्रिक सांगितली. एका वस्तूची किंमत, एक वस्तू होती कोणती तरी 800 आहे, त्यावर 10% सूट दिली तर किंमत किती, राईट. 10% सूट दिल्यावर त्याची किंमत किती असेल, तर 720 असेल. पुढला प्रश्न बघूया आपण 7 नंबरचा. काय दिलाय आपल्याला, ओके. बघा एका आयताची लांबी, काय म्हणते, एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती. मग आपल्याला सूत्र वापरावं लागेल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी. ओके, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी. तर लांबी आपल्याला दिली या 12 सेंटीमीटर गुणवले रुंदी दिली या 8 सेंटीमीटर. 12 8 96. पर्याय क्रमांक तिसरा सी, उत्तर 96 हे तुम्हाला मिळून जाईल. तुमचं सुद्धा उत्तर 96 आलंय का, मला कमेंट करून नक्की सांगा. पुढला प्रश्न मी घेतोय बाळांनो 8 नंबरचा. काय दिलाय बघा. हा प्रश्न सोडवायचा कसा, 72 गुणवले 99. एकदम ह्याची शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. 72 गुणवले 99. काहीच करायचं नाही. 72 गुणवले 100, 100 वजा 1 करायचं. काय करायचं, 100 वजा 1. आता 100 वजा 1 म्हणजे किती, 99. 100 मधून 1 गेलं 99 राहतात, म्हणून 99 साठी मी काय केलं, 100 वजा 1 केलं. 72 गुणवले लई वेळ करत बसणार, डायरेक्टली करा. 72 गुणवले 100, 72 7200 गुणवले वजा 72 1 72, वजा बाकी करून टाका. बघा 10 मधून 2 गेले 8, 9 मधून 7 गेले 2, पुन्हा 81ला 1, 87ला 7, 7128, 7128. डायरेक्टली जर तुम्ही केलं तर तुम्ही काही सेकंदात उत्तर काढू शकता. 72 गुणिले 100 7200 येतात, वजा 72 1 72, 72 7200 मधून 72 गेले 7128 राहिले. मग तुम्ही इझी हे करू शकतात. बघा जर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केली तर 100% एकदम सोपं आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर 100% एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बघा पुढला प्रश्न घेतोय मी. काय दिलाय प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 9 दिलाय आपल्याला. क्वेश्चन नंबर 9, 3 7 11 15 आणि प्रश्नार्थक चिन्ह दिले. बघा प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. बघा सिंपल आहे. 3 अधिक जर आपण 4 केले तर 7 येत असतात. 7 अधिक 4 केले तर 11 येत असतात. 11 अधिक 4 केले आपण तर 15 येतात.
आणि 15 अधिक 4 केले तर 19 येतात. पर्याय क्रमांक तिसरा सी, उत्तर 19. लास्ट प्रश्न घेतो बाळांनो मी. लास्ट प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा. लास्ट प्रश्न घेतोय मी. लास्ट प्रश्न आपल्याला काय दिलाय. ओके, तुमच्या पुढे प्रश्न दिसत असेल. एका संख्येचा 3 छेदस्थानी 4 भाग बरोबर 24 असेल तर ती संख्या कोणती. आता मला सांगा, ही आहे आपली एक भाकर. ओके, हिचे आपल्याला किती भाग करायचे, 4 भाग. तर आपल्याला इथे बघा 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 चौक 32. म्हणजे जर आपण इथं एक भाग, हा 2 भाग, हा 3 भाग, इथं 3 भाग केलेत, 4 ह्याचे 3 भाग केलेत. एकच मिनिट, तुम्हाला क्लिअर दिसतंय की मला बघू द्या. ओके, काही अडचण नाही. बघा, तर इथं 3 भाग आणि इथे किती, तर चौथा भाग आहे. हा कितवा भाग आहे, चौथा. मग आपल्याला एका संख्येचे 3 छेदस्थानी 4 भाग बरोबर 24 असेल तर ती संख्या कोणती, तर 32 ही संख्या असणार आहे. कारण की ह्या 4 ह्याचेच आपण तिसरा भाग म्हणजे 24, 4 ह्याचेच दुसरा भाग म्हणजे 16, 4 ह्याचेच पहिला भाग म्हणजे 8. मग तसंच आपल्याला एका संख्येचे एक संख्या कोणती, ती संख्या 32 आहे. 32 चा आपण तिसरा भाग केला तर आपल्याला 24 मिळेल. तिसरा भाग किती भेटेल, 24. म्हणून आपल्याला 32 ही संख्या बरोबर आहे. 32 ही संख्या काय आहे आपली, बरोबर आहे. 32 या संख्येचा जर तिसरा भाग केला तर 24, 32 या संख्येचा दुसरा भाग केला तर 16, 32 या संख्येचा पहिला भाग केला तर 8. ओके, म्हणून 32 संख्या ही आपली बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि NMS चा अभ्यास करायचा असेल, नवोदयचा अभ्यास करायचा असेल, स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डेली गणित, बुद्धिमत्ता या सर्व विषयाचा एकतरी व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करत आहोत. आणि आपले लवकरच लाईव्ह क्लास सुद्धा सुरू होणार आहेत. लाईव्ह क्लास करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि या प्रश्नापैकी अदर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करीन. भेटूया अशा ट्रिकनुसार पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.